Hello everyone, today we are going to discuss about anti-protozoal agent. जो आपला युनिट नंबर 4 मधला सेकंड पार्ट आहे. जो फर्स्ट पार्ट आहे दॅट इज अँटी फंगल एजंट. त्यावरती आपण ऑलरेडी एक लेक्चर कव्हर केलेला आहे. सो टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द सेकंड पार्ट दॅट इज अँटी प्रोटोझोअल एजंट. ओके, सो हा एक छोटूसा असा पार्ट आहे आणि ह्या पार्टमध्ये भरपूर कमी असे ड्रग्ज आहे. म्हणजे टोटल 8 ड्रग फक्त बघायचे आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये फक्त आपण अँटी प्रोटोझोअल एजंट्सबद्दल डिस्कस करणार आहोत. ओके, सो व्हॉट वी कवर इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज प्रोटोझोआ. ओके, प्रोटोझोआबद्दल आपण डिस्कस करणार आहोत की नेमकं हे प्रोटोझोआ आहे, नेमकं काय आहे, कशाप्रकारे इन्फेक्शन कॉज करतात. देन वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द various impact of treatment of this protozoa. Then we are going to discuss about the protozoal infection cycle to the human. ओके, कशाप्रकारे हे प्रोटोझोआ डेव्हलप्ड होतात आणि इन्फेक्शन कशाप्रकारे ह्युमनला कॉज करतात त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. देन वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ दिस अँटी प्रोटोझोअल एजंट. ओके, बऱ्याचदा शॉर्ट मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारला जातो की राईट क्लासिफिकेशन ऑन अ अँटी प्रोटोझोअल एजंट. सो वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट ऑन दॅट क्लासिफिकेशन अँड आफ्टर दॅट वी आर मूव्हिंग टू आवर ड्रग्स. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल जो ड्रग आहे तो आहे मेट्रोनिडाझोल, जो आपला स्टारवाला ड्रग आहे. मीन्स ऑफकोर्स आपल्याला याचं सिंथेसिससुद्धा बघायचं आहे आणि मेकॅनिझम ऑफ ॲक्शन अँड युजेस. सो ऑल थिंग वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द मेट्रोनिडाझोल. देन वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द रिमेनिंग ड्रग्स विच आर कम इन दॅट कॅटेगरी. ओके, सो अगदी शॉर्ट असा हा लेक्चर राहणार आहे ज्याच्यामध्ये आपण आपला अँटी प्रोटोझोअल एजंट हा कव्हर करणार. लेट स्टार्ट अवर लेक्चर. अँटी प्रोटोझोअल एजंट्स म्हणजेच काय, तर असे ड्रग्स और असे एजंट्स विच आर यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ प्रोटोझोआ. म्हणजे जे इन्फेक्शन प्रोटोझोआनी कॉज करतं त्या इन्फेक्शनच्या ट्रीटमेंटसाठी आपण ह्या ड्रगचा यूज करतो. आता मेन थिंग की हे प्रोटोझोआ काय, कारण आतापर्यंत आपण अँटीव्हायरल ड्रग बघितले, अँटीबॅक्टेरियल ड्रग्स आपल्याला माहिती आहे, बट अँटी फंगल्सवरती सुद्धा आपण डिस्कस केले आहे. बट आता प्रोटोझोआ म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर Protozoa is nothing but the single cell organism that belong to the टाईप ऑफ पॅरासाइट्स. पॅरासाइट्स म्हणजेच काय, तर असे एजंट्स किंवा असे मायक्रो ऑर्गॅनिझम जे दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती कम्प्लिटली डिपेंड असतात. दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती ते त्यांचं जे काही उदरनिर्वाह आहे किंवा जे काही त्यांच्या लाईफसाठी जे काही इम्पॉर्टंट थिंग आहे लाईक ग्लुकोज म्हणा, एनर्जी जे काही आहे ते दुसऱ्याकडनं तो घेतो, त्याला आपण पॅरासाइट म्हणतो. ह्या पॅरासाइटच्या कॅटेगरीमध्ये हे प्रोटोझोआ येते आणि हे सिंगल सेल ऑर्गॅनिझम असते. ठीक आहे, आता हे जे काही इन्फेक्शन आहे ह्या इन्फेक्शनबद्दल आपल्याला डिस्कस का करायचं आहे, तर हा जो प्रोटोझोअल इन्फेक्शन आहे हा थ्रू आउट वर्ल्डमध्ये दिसला जातो. स्पेशली मेजर कॉज आहे याची मॉर्बिडिटी अँड मॉर्टिलिटी. आता मॉर्बिडिटी आणि मॉर्टॅलिटी म्हणजेच काय, तर मॉर्बिडिटी म्हणजेच काय, तर जी कंडिशन ज्या कंडिशनमध्ये एखादा पेशंट इन्फेक्ट झाले आहे या प्रोटोझोआ थ्रू, आणि मॉर्टिलिटी म्हणजेच काय, तर एका स्पेसपासून दुसऱ्या स्पेसिसमध्ये जेव्हा एखादा ह्युमन मूव करतो, मोबाईल होतो किंवा एका स्पेसपासून दुसऱ्या स्पेसमध्ये जेव्हा तो स्थलांतर होतो त्या केसला आपण मॉर्टिलिटी म्हणतो. ठीक आहे, थोडं कन्फ्युजन झालं असं, याला थोडं इझी करते. आता बघा, प्रोटोझोआ इन्फेक्शन समजून घेण्यासाठी खूप छान असं तुम्हाला एक्झाम्पल देते. एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे का, की आपण म्हणतो ना की बऱ्याचदा एखाद्या डिसीजची साथच आली म्हणतो. म्हणजे आता एखाद्या व्यक्तीला जर डोळ्याचं इन्फेक्शन झालं आहे, म्हणजे डोळे आले आपण ज्याला म्हणतो आपल्या भाषेमध्ये, तर एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीला जर डोळ्याचं इन्फेक्शन झालं असेल तर तो इन्फेक्शन काय करतो, पूर्ण फॅमिलीला कॉज करतो. एखादा पर्टिक्युलर फॅमिली, फॉर एक्झाम्पल घेऊया की हा एखादा पर्टिक्युलर पेशंट आहे ज्याला आय इन्फेक्शन झालं आहे. हा काय करणार, याच्या फॅमिलीमध्ये जे काही लोक आहे त्या लोकाला तो इन्फेक्ट करणार. ठीक आहे, म्हणजे एक कम्प्लिटली फॅमिली त्या इन्फेक्शनपासून सफर करते. प्लस ही फॅमिली जेव्हा दुसऱ्या फॅमिलीसोबत किंवा दुसऱ्या पीपलसोबत वेगवेगळ्या व्यक्तीसोबत हे लोक कॉन्टॅक्टमध्ये येणार, तर हे काय करणार, ह्या लोकाला इन्फेक्शन होणार. ठीक आहे, म्हणजे करोना पॅटर्न जो होता आपला, करोनामध्ये काय होतं की एका पर्सनपासून दुसऱ्या पर्सनमध्ये इन्फेक्शन कॉज होत होतं. सेम थिंग प्रोटोझोआ इन्फेक्शनमध्ये काय होतं, ते व्हायरस होते. ठीक आहे, बट इथं आपल्याला प्रोटोझोआबद्दल डिस्कस करायचं. प्रोटोझोआमध्ये काय करतो की हा जो इन्फेक्शन आहे
एका पर्सनपासून दुसऱ्या पर्सनपासून तिसऱ्या अशा पूर्ण जो लोकॅलिटी आहे त्या लोकॅलिटीमध्ये हे इन्फेक्शन स्प्रेड होतं. मग आता आय इन्फेक्शनचं एक एक्झाम्पल. सेकंड एक मोस्ट कॉमन इन्फेक्शन आहे. डिसेंट्रीमध्ये सुद्धा सेम होतं की एखादा पर्सन ह्या डिसेंट्रीमध्ये ज्याला आपण जुलाब म्हणतो तो जर इन्फेक्टेड झाला असणार तर तो काय करतो, पूर्ण फॅमिलीला इन्फेक्ट करतो. एक फॅमिली इन्फेक्ट झाली तर तो जो एरिया आहे, ती जी कॉलनी आहे ती इन्फेक्ट होते. देन तो रिजन, देन ते सिटी जे काय आहे ते कम्प्लिटली सफर करतं त्या एका डिसीजमुळे. ओके, सो ही जी डिसीज आहे ती स्प्रेडेबल आहे. डिसेंट्री जी आहे म्हणजे जुलाब जो आहे कशामुळे स्प्रेड होतो, तर दूषित पाण्यामुळे हा जो डिसेंट्री आहे तो स्प्रेड होतो. हे तुम्ही ऐकलं असणार, ठीक आहे. आणि स्पेशली जे अमिबाज आहे ते रिस्पॉन्सिबल आहे फॉर दिस इन्फेक्शन. तर हे जे इन्फेक्शन आहे हे इन्फेक्शन कशामुळे होतं, तर हे प्रोटोझोआमुळे होतं. म्हणून म्हटले की आता इथे 2 वर्ड यूज केला आहे. फर्स्ट आहे मॉर्बिडिटी अँड सेकंड वन आहे मॉर्टेलिटी. फर्स्ट जो मॉर्टॅलिटी केस आहे, आता एखादा पर्सन जो ह्या प्रोटोझोआचा इन्फेक्शन झाला आहे आणि हा काय करतो, याने जर सपोज ट्रॅव्हल केले कुठल्या एखाद्या एरियामध्ये, रिजनमध्ये, तर काय होणार, हा ऑलरेडी इन्फेक्ट झालेला आहे आणि हे इन्फेक्शन घेऊन हा काय करणार, एखाद्या दुसऱ्या रिजनमध्ये जाणार आणि तिथल्या व्यक्तींना भेटणार, ऑब्व्हियसली त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आणि हा काय करणार, तिथे सुद्धा हा डिसीज स्प्रेड करणार. तिथले सुद्धा जे लोकलाइज्ड पर्सन आहे, लोक आहे, ते या इन्फेक्शनमुळं सफर करणार. ओके, सो हे प्रोटोझोअल इन्फेक्शन जे आहे ते एका पर्सनपासून दुसऱ्या पर्सनमध्ये स्प्रेड होतं. देन फर्स्ट जो वर्ड आहे मॉर्बिलिटी. मॉर्बिलिटी म्हणजेच काय, तर हा जो पेशंट आहे हा सफर करत आहे का त्या प्रोटोझोआच्या इन्फेक्शनमुळं त्याची जी कंडिशन आहे, म्हणजे जे सिम्पटम्स त्याच्यामध्ये दिसत आहे किंवा जे काही सपोज आता आय इन्फेक्शन आहे, आय इन्फेक्शनमध्ये काय होतं की त्याला कम्प्लिटली तो जो त्याचं जे काही आय आहे, आयमधनं सिक्रेशन होतं, वॉटर कंटिन्युअसली आयमधून बाहेर निघतं. तर ही जी कंडिशन आहे ती कंडिशन रिस्पॉन्सिबल आहे इन्फेक्शनसाठी दुसऱ्या पर्सनच्या. ओके, कळलं असेल. सो मॉर्बिडिटी म्हणजेच काय, तर ॲबनॉर्मॅलिटी किंवा कंडिशन दॅट कॉज द इन्फेक्शन. नाव हे जे प्रोटोझोआ आहे, प्रोटोझोआ हा सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहे. आता इथे बघा डिफरंट टाईप्स ऑफ प्रोटोझोआ आहे. म्हणजे आता याच्यामध्ये कुठले कुठले टाईप्स येतात, त्याच्यामध्ये पॅरामेसिक्यूस येतं, युग्लिना असतं, प्लस अमोबियासुद्धा ह्याच कॅटेगरीमध्ये म्हणजेच प्रोटोझोआमध्ये येतो. देन गियार्डिया येतं, देन ट्रायपॅनाझोमसुद्धा ह्या कॅटेगरीमध्ये. देन प्लाझ्मोडियम इन्फेक्शनबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलं. दॅट मलेरियल पॅरासाइट किंवा मलेरियल प्लाझ्मोडियम आपण ज्याला म्हणतो ते सुद्धा इन्फेक्शन हे प्रोटोझोआच कॉज करतात. देन स्टेंटोर अँड टोक्झोप्लाझ्माज हे काही वेरियस टाईप्स आहे प्रोटोझोआचे जे इन्फेक्शन कॉज करतात. नाऊ वी हॅव सम प्रोटोझोअल इन्फेक्शन सायकल जे ह्युमनमध्ये जनरली इन्फेक्शन कशाप्रकारे कॉज करतात त्याबद्दल एक सायकल आहे. ज्या प्रकारे आपण मलेरियल इन्फेक्शनची सायकल बघितली होती, जे मलेरियल प्लाझ्मोडियम आहे त्यांच्या इन्फेक्शनची सायकल बघितली होती, त्याचप्रमाणे ही एक प्लाझ्मोडियम इन्फेक्शनची सायकल आहे. ही फार एक्झाममध्ये विचारली जात नाही, बट तुम्हाला इन्फॉर्मेशन असावी म्हणून मी इथे एक सायकल ॲड केलेली आहे. हा जो प्लाझ्मोडियम आहे, प्लाझ्मोडियम फर्स्ट स्टेजमध्ये असतो, त्याला आपण सिस्ट म्हणतो, म्हणजे ज्याचा अनडेव्हलप्ड फॉर्म आहे तो सिस्ट आहे. देन हा सिस्ट डेव्हलप्ड होतो ट्रोपोझोइड्समध्ये. आफ्टर सम मल्टिप्लिकेशन किंवा सेल ग्रोथ हा काय करतो, मियोसिस कॉज करतो आणि मियोसिस झाल्यानंतर अगेन हा याच्या मॅच्युअर्ड फॉर्म म्हणजेच ट्रोपोझोइड्समध्ये कन्वर्ट होतो. आता हे जे बघा फर्स्ट आणि सेकंड दॅट इज सिस्ट आणि ट्रोपोझोइड्स आहे हे रिस्पॉन्सिबल आहे फॉर द कॉज ऑफ इन्फेक्शन. आता इन्फेक्शन कशा प्रकारे होतं ह्युमनला, तर हे जेव्हा ट्रोपोझोइड्स किंवा सिस्ट एखाद्या सँडफ्लायच्या कॉन्टॅक्टमध्ये होतं, म्हणजे सँडफ्लाय म्हणजेच काय, माशा. तुम्ही बघणार की मोस्ट ऑफ द केसमध्ये जे डिसेंट्री आहे किंवा ज्याला आपण जुलाब म्हणतो हे कशामुळं कॉज होतं, तर ह्या माशा रिस्पॉन्सिबल आहे. आता समर सीझन आहे, समर सीझनमध्ये भरपूर अशा माशा आपल्याला बघायला मिळतात आणि ह्याच माशा रिस्पॉन्सिबल आहे फॉर द प्रोटोझोअल इन्फेक्शन. जेव्हा हे ट्रोपोझोइड्स किंवा सिस्ट ह्या सँडफ्लायच्या कॉन्टॅक्टमध्ये होतात, ह्या सँडफ्लाय काय करतात, आपल्या अन्नावरती येऊन बसतात किंवा डायरेक्टली ह्युमनच्या कॉन्टॅक्टमध्ये होतात. वेरियस वे थ्रू हे ट्रोपोझोइड्स किंवा सिस्ट ज्याला आपण प्लाझ्मोडियम म्हणतो, हे पॅरासाइट्स जे आहे वेरियस वेनी ह्युमन्समध्ये इंटर्ड करतात. फॉर एक्झाम्पल फर्स्ट थिंग आईजमध्ये जर हे इंटर्ड झाले प्लाझ्मोडियम तर काय होतं, तर आईजमध्ये हे इन्फेक्शन कॉज करतात. ठीक आहे, ज्याबद्दल आपण आत्ताच डिस्कस केलं आहे. सेकंड थिंग नोझल रूट थ्रू सुद्धा हे बॉडीमध्ये इंटर्ड करतात. जेव्हा हे नोझल रूट थ्रू इंटर्ड करतात तेव्हा काय करतात, लोअर रेस्पिरेटरी ट्रॅकला इन्फेक्ट करतात. अगेन
स्किन थ्रूसुद्धा किंवा रप्चर स्किन थ्रू किंवा बर्न स्किन थ्रूसुद्धा हे जे काही प्रोटोझोआस आहे एंटर्ड करतात ह्युमनमध्ये. जर हे ब्रोकन स्किन थ्रू एंटर्ड झाले तर काय करतात, व्हेरियस इन्फेक्शन कॉज करतात. अँड इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द ग्रॅन्युलोमोटस ॲमॅबिक इन्सेफॅलायटिस. म्हणजे हा एक इन्फेक्शन आहे, आपण याला GAE म्हणतो. हा सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये इन्फेक्शन कॉज होतो, जो व्हेरियस रेअर आहे बट सिव्हिअर आहे. ठीक आहे, खूप कमी लोकांना हा इन्फेक्शन होतं बट सिव्हिअर आहे. सो अशा व्हेरियस प्रकारचं इन्फेक्शन आपल्या बॉडीमध्ये जेव्हा हा प्रोटोझोआ एंटर्ड करतो तेव्हा तो कॉज करतो. अगेन जेव्हा हा प्रोटोझोआ आपल्या बॉडीमध्ये एंटर्ड करतो तेव्हा ही जी सिरीज आहे म्हणजे जी डेव्हलपमेंटची ही सिरीज आहे, सायकल आहे, या सायकल थ्रू तो एंटर्ड करतो. सेम जे आपण मलेरियल पॅरासाईटमध्ये बघितलं तर ते. ठीक आहे, अगेन हा जेव्हा इन्फेक्टेड पेशंट कॉन्टॅक्टमध्ये येतो एखाद्या फ्लायचा किंवा अनदर पेशंटचा, तर तो काय करतो, हे इन्फेक्शन स्प्रेड करतो. ओके, सो एक सायकल आहे, सायकल तुम्हाला क्लिअर झाली असणार. सो दिस इज हाऊ दिस प्रोटोझोआस कॅन इन्फेक्ट टू द व्हेरियस पार्ट ऑफ बॉडी. अगेन डिसेंट्रीबद्दल जे आपण डिस्कशन केलं होतं ते डिसेंट्री कशा प्रकारे कॉज होतं, तर डिसेंट्री हे जनरली इन्फेक्टेड वॉटरमुळं होतं. पाण्यामध्ये बरेचदा काय होतं की हे सिस्ट आणि प्रोटोझोआट एंटर्ड होता. इथे बघा आता तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत असणार ही एक सायकल आहे. जर एखाद्या ह्युमनची स्टूल जर का वॉटरमध्ये एंटर्ड होत असणार तर ती रिस्पॉन्सिबल आहे ह्या इन्फेक्शनसाठी. काय होतं की जर वॉटरमध्ये सिस्ट किंवा ट्रोपोझाइट्स एंटर झाल्या विथ द हेल्प ऑफ सम स्टूल्स ऑफ ह्युमन आणि ते जर इन्फेक्टेड वॉटर जर एखाद्या पर्सननं इनटेक केलं तर काय होतं, ती इन्फेक्शन काय होणार, हेल्दी पर्सनमध्ये एंटर्ड होणार आणि अगेन मग हे सिस्ट आणि ट्रोपोझाइट काय होणार, त्या हेल्दी पर्सनच्या इंटेस्टाईनमध्ये जाणार. इंटेस्टाईनमध्ये झाल्यानंतर काय होणार, ते RBCला रप्चर करणार. RBCमध्ये एंटर झाल्यानंतर काय होणार, ते त्या डेव्हलप्ड होणार, मॅच्युअर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट होणार. म्हणजे सिस्ट जर असणार तर तो ट्रोपोझाइट्स फॉर्ममध्ये कन्वर्ट होणार अँड अगेन सेकंड RBCला तो इन्फेक्ट करणार, लिव्हरला इन्फेक्ट करणार. सो अशा प्रकारे हे डिसेंट्रीचं इन्फेक्शन असतं जे कॉज होतं विथ द हेल्प ऑफ डिसइन्फेक्टेड वॉटर. सो हे जे इन्फेक्शन आहे ह्या इन्फेक्शनला ट्रीट करायसाठी आपण अँटी प्रोटोझोअल एजंट्सला यूज करतो. तर हे जे अँटी प्रोटोझोअल एजंट आहे क्लासिफाय केले आहे 2 कॅटेगरीमध्ये. फर्स्ट वन आहे टिश्यू अमेबोसाइड्स अँड सेकंड वन आहे ल्युमिनल अमेबोसाइड्स. जे टिश्यू अमेबोसाइड्स आहे हे बोथ इंटेस्टिनल आणि एक्स्ट्रा इंटेस्टिनल अमिबोसिस किंवा अमिबाच्या इन्फेक्शनसाठी यूज केले. इंटेस्टाईनमध्ये असणाऱ्या इन्फेक्शन आणि एक्स्ट्रा इंटेस्टिनल म्हणजेच काय, तर इंटेस्टाईन सोडून जे काही अनदर ऑर्गन आहे त्याच्या इन्फेक्शनच्या ट्रीटमेंटसाठी ह्या ड्रग्सचा यूज होतो. ह्या कॅटेगरीमध्ये टोटल 2 क्लासिफिकेशन येतात. फर्स्ट वन आहे नायट्रोइमिडाझोल अँड सेकंड वन आहे अल्कलॉइड्स. नायट्रोइमिडाझोलमध्ये आपल्याला 5 ड्रग्स बघायचे आहे, अल्कलॉइड्समध्ये आपल्याला 2 ड्रग्स बघायचे, ज्याच्यामध्ये इमिटीन आणि डिहायड्रोइमिडीन येतं. देन सेकंड क्लास आहे याच कॅटेगरीमध्ये फॉर एक्स्ट्रा इंटेस्टिनल अमोसिस, ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एकच ड्रग आहे, दॅट इज क्लोरोक्विन. ठीक आहे, क्लोरोक्विन जो अँटी मलेरियल म्हणून सुद्धा यूज केला जातो. ठीक आहे. देन वी हॅव ल्युमिनल अमिबोसाइड्स. याच्यामध्ये आपल्याला टोटल 3 क्लासिफिकेशन आहे. फर्स्ट आहे अमाइड, सेकंड वन आहे 8-हायड्रोक्झोक्विनोलोन अँड थर्ड वन आहे अँटीबायोटिक्स. ठीक आहे. जो अमाइड्स आहे, अमाइड्समध्ये 2 ड्रग्स येतात, दॅट इज डिलॉक्झिनाइड फ्युरोएट अँड नायट्रोझोक्झानाइड. देन 8-हायड्रोक्झोक्विनोलिनमध्ये येतो क्विनिओडोक्लोर आणि आयडोक्विनॉल. देन अँटीबायोटिक्समध्ये आपले टेट्रासायक्लिन, पॅमोसायक्लिन्स येतात. ठीक आहे. सो ओव्हरऑल दिस आर द क्लासिफिकेशन ऑफ अवर अँटी प्रोटोझोअल एजंट्स. नाव फर्स्ट ड्रग आहे दॅट इज मेट्रोनिडाझोल. मेट्रोनिडाझोल हा बऱ्याचदा अमोबियाच्या इन्फेक्शनसाठी इंटेस्टिनल आणि एक्स्ट्रा इंटेस्टिनल इन्फेक्शनच्या ट्रीटमेंटसाठी यूज केला जातो. फर्स्टली जेव्हा हा मेट्रोनिडाझोल हा डेव्हलप झाला तर वजायनल इन्फेक्शनसाठी याचा यूज केला गेला, जो अमिबांमुळे कॉज होतो त्याच्यासाठी हा ड्रग यूज केला गेला. अँड आफ्टर दॅट इट इज यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ व्हेरियस डिसेंट्री, इंटेस्टिनल अँड एक्स्ट्रा इंटेस्टिनल इन्फेक्शन. ओके, सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अवर मेट्रोनिडाझोल. याचंच IUPAC नेमिंग आहे
2 मिथिल 5 नायट्रो इमिडाझोल 1 इथेनॉल. ओके, इमिडाझोल का बरं, तर इथे एक इमिडाझोलची रिंग प्रेझेंट आहे. ठीक आहे, 2 मिथिल सेकंड पोझिशनमध्ये मिथिल ग्रुप प्रेझेंट आहे. 5 नायट्रो इमिडाझोल म्हणजेच काय, तर जी फिफ्थ पोझिशन आहे, फिफ्थ पोझिशनमध्ये नायट्रो ग्रुप प्रेझेंट आहे अँड इमिडाझोल रिंग प्रेझेंट आहे आणि 1 इथेनॉल. ओके, चेनमध्ये जो इथेनॉल अटॅच्ड आहे. सो दिस इज द IUPAC नेम ऑफ अवर मेट्रोनिडाझोल. वी हॅव सिंथेसिस ऑफ अवर मेट्रोनिडाझोल, कारण हा आपला स्टारवाला ड्रग आहे. सिंथेसिस अगदी सिम्पल आहे. 2 to 3 स्टेप रिॲक्शन आहे याची. प्रिकर्सर सिंथेसिससाठी आहे इथेन 1,2 डायअमाइन. ठीक आहे, इथेन आणि 2 अमाइन हा कंपाऊंड रिॲक्ट होतो मिथिल सायनाइड आणि झिंक सोबत. मिथिल सायनाइड आणि झिंक हे एक रिएजंट आहे आणि हा काय करतो, ही जी चेन आहे ह्या चेनला सायकलमध्ये कन्वर्ट करतो. काय होतं, हे जे कंपाऊंड आहे हे कंपाऊंड रिॲक्ट झाल्यामुळं काय होतं, हा सायनाइड आणि झिंक काय करतो, ही रिॲक्शन कॉज करतो आणि इथे एक इमिडाझोल रिंग फॉर्म होते. अँड वी नो इमिडाझोल रिंग इज इसेन्शियल फॉर इट्स ॲक्टिव्हिटी. सो दिस कंपाऊंड इज नेम्ड ॲज 2-methyl-1H imidazole. This compound is react with nitric acid, that is HNO3 and P2O3. जेव्हा हा कंपाऊंड याच्यासोबत रिॲक्ट होतो तेव्हा हा जो NO3 आहे, NO3 मधला एक NO काय करतो, हा इथे जाऊन अटॅच होतो. ठीक आहे, सेकंड पोझिशनला. देन इट लीड टू द फॉर्मेशन ऑफ 2-methyl-5-nitro-1H इमिडाझोल. जेव्हा हा कंपाऊंड रिॲक्ट होतो इथिलीन क्लोरोहायड्रेन, दॅट दिस ClCH2CH2 OH, ज्याला आपण इथिलीन क्लोरोहायड्रेन करतो, याला रिफ्लक्स केलं जातं. रिफ्लक्स तुम्ही बरेचदा तुमच्या लॅबमध्ये केलं असणार. ह्या 2 कंपाऊंडची रिफ्लेक्स लावली जाते. अँड धिस क्लोरीन इज रिॲक्ट विथ हायड्रोजन विच इज अटॅच्ड ऑन दिस नायट्रोजन अँड HCl काय करतं, सिस्टीमपासून लिबरेट होतं आणि ही जी रिमेनिंग चेन आहे दॅट इज इथॅनॉल CH2CH2OH हा काय करतो, इथे जाऊन नायट्रोजनला अटॅच्ड होतो अँड विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द सिंथेसिस ऑफ अवर मेट्रोनिडाझोल. ओके, सो दिस इज अ सिम्पल स्टेप ऑफ अवर मेट्रोनिडाझोल. अगदी सिम्पल आहे. तुम्हाला 2-3दा तुम्ही जर प्रॅक्टिस केली तुम्ही इझिली सिंथेसिस लिहू शकता. ठीक आहे, देन वी हॅव मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. हा जो आपला मेट्रोनिडाझोल हा एक प्रोड्रग आहे. प्रोड्रग म्हणजेच काय, तर असा कंपाऊंड जो प्रिव्हियसली इनॅक्टिव्ह आहे बट आफ्टर मेटाबॉलिझम और आफ्टर सम बायोमेट्रिक रिॲक्शन इट कन्वर्ट्स टू इट्स ॲक्टिव्ह फॉर्म. ठीक आहे, सो हा जो प्रोड्रग आहे दॅट इज मेट्रोनिडाझोल जेव्हा ऑर्गॅनिझममध्ये एंटर्ड करतो तेव्हा काय तो नायट्रो ग्रुप आहे तो रिड्यूस्ड होतो. म्हणजे हा जो नायट्रो ग्रुप आहे दिस वन हा काय करतो, हा रिड्यूस होतो. नायट्रो ग्रुप रिड्यूस झाल्यामुळं काय होतं, मेट्रोनिडाझोल त्याच्या हायड्रॉक्झिल अमाइन फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो विच इज अ ॲक्टिव्ह फॉर्म ऑफ दॅट कंपाऊंड. सो हा जो ॲक्टिव्ह फॉर्म आहे दॅट इज हायड्रॉक्झिल अमाइन हा काय करतो, डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट शो करतो प्लाझ्मोडियममध्ये. म्हणजेच काय, कम्प्लिटली डिस्ट्रॉय करतो त्या प्लाझ्मोडियमला. म्हणजे हा DNA वरती अफेक्ट करणार, प्रोटीनवरती इफेक्ट करणार, देन मेम्ब्रेनला ब्रेकडाऊन करणार. सो व्हेरियस मेकॅनिझम शो करतो. एक सिंगल आपण मेकॅनिझम सांगू शकत नाही कारण प्रोटोझोआ हा सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहे. याच्या कम्प्लिटली पार्टवरती हे जे आपले ड्रग्स आहे ते त्यांचा इफेक्ट शो करतात. ठीक आहे, अगेन लेट मी क्लिअर वन थिंग. याच्यानंतर जे येणारे 2-3 ड्रग हे सेम मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतात कारण त्यांचं स्ट्रक्चरसुद्धा सेम आहे आणि ते सुद्धा प्रो ड्रग आहे. नायट्रो कंपाऊंड रिड्यूस्ड होऊन त्याच्या हायड्रॉक्झिल अमाइन फॉर्ममध्ये कन्वर्ट होतात, ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट होतात. ओके, लाईक टिनिडाझोलमध्ये बघा सेम इमिडाझोल रिंग प्रेझेंट आहे, एक NH2 प्रेझेंट आहे, एक CH3 प्रेझेंट आहे. फक्त चेंज काय आहे ते बघा. फर्स्ट जी केस होतं दॅट इज मेट्रोनिडाझोलमध्ये इथे इथेनॉल कंपाऊंड प्रेझेंट होता. इथे बघा, इथे SO2 CH2 CH3 ही जी चेन आहे ही चेन फक्त डिफरंट आहे, बाकी स्ट्रक्चर सेम आहे. सो हा सुद्धा कंपाऊंड सेम मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतो आणि युजेससुद्धा सेम आहे. देन वी हॅव ऑर्निडाझोलच्या केसमध्ये सुद्धा बघा इथे सेम कंपाऊंड, इथे CH2CH2OH आहे. फक्त ही जी चेन आहे दॅट CH2Cl हा ग्रुप फक्त एक एक्स्ट्रा अटॅच्ड झाला आहे. बाकी जे कंपाऊंड आहे ते सेम आहे, सेम मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतात. बट हा जो ऑर्निडाझोल आहे हा स्लोली मेटाबलाइज्ड होतात. म्हणजेच काय, जे काही मेटाबॉलिझमचा रेट आहे तो याचा स्लो आहे. म्हणजे स्लो मेटाबलाइज झाला म्हणजेच काय, तर आपण हा म्हणू शकतो की हा लॉंगर पिरियड ऑफ टाईमसाठी हा याचे ॲक्शन शो करतो. ठीक आहे, सो दिस इज ऑर्निडाझोल. देन वी हॅव
डिलॉक्झिनाईटचं स्ट्रक्चर थोडं चेंज आहे, याच्यामध्ये बेन्झिन रिंग प्रेझेंट आहे, याला एक OH ग्रुप अटॅच आहे. देन वी हॅव मिथिल अँड दिस C डबल बॉन्ड OH, याला आपण अमाइड ग्रुप म्हणते, म्हणजे हा नायट्रोजन आणि त्याला C डबल बॉन्ड अटॅच आहे. हा कुठला ग्रुप आहे? हा आपला अमाइड ग्रुप आहे. आणि हा अमाइड ग्रुप रिस्पॉन्सिबल आहे फॉर द ट्रीटमेंट ऑफ दिस इन्फेक्शन. ठीक आहे, हा इसेन्शियल आहे डिलॉक्झिनाईटच्या मेकॅनिझम ऑफ ॲक्शनसाठी. ह्या केसमध्ये काय होतं, ड्रग मेटाबोलाइज स्टडी नुसार हा जो अमाइड कंपाऊंड आहे हा फर्स्टली हायड्रोलाइज्ड होतो आणि हा हायड्रोलाइज झाल्याशिवाय त्याची जी काही ॲक्टिव्हिटी आहे तो शो करणार नाही, म्हणजेच अम्युसाइडल ॲक्टिव्हिटी जी आहे, इफेक्ट जो आहे तो शो करू शकणार नाही. सो फर्स्ट ती जेव्हा हा बॉडीमध्ये एंटर्ड करतो ह्युमनच्या, म्हणजे टॅबलेट घेतल्यानंतर इंटेस्टाईनमध्ये हा हायड्रोलाइज्ड होतो आणि देन तिथे तो जे काही त्याची ॲक्टिव्हिटी आहे तो ॲक्टिव्हिटी शो करतो. म्हणजेच जे काही डिस्ट्रक्टिव्ह ॲक्टिव्हिटी आहे मोबिस किंवा प्लाझ्मोडियम पॅरासाइट्स प्रोटोझोआचे इन्फेक्शनसाठी, म्हणजे जे काही डिस्ट्रक्टिव्ह ॲक्टिव्हिटी आहे प्रोटोझोआची तो ॲक्टिव्हिटी शो करतो. ठीक आहे. देन वी हॅव आयडोक्विनोलचं स्ट्रक्चर थोडं डिफरंट आहे. अगेन बेन्झिन रिंग प्रेझेंट आहे, हेट्रोसायक्लिक रिंग ज्याच्यामध्ये नायट्रोजन प्रेझेंट आहे आणि 2 आयोडीन कंपाऊंड विथ 1 हायड्रॉक्झिल ग्रुप इज अटॅच टू दिस कंपाऊंड. हा जो कंपाऊंड आहे आपला 8 हायड्रोक्झोक्विनोलिन डेरिव्हेटिव्ज आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या क्लासिफिकेशनमध्ये हा आपला ड्रग येतो आणि जनरली हिस्टोलिटिकाच्या इन्फेक्शनसाठी हा रिस्पॉन्सिबल आहे, म्हणजे इन्फेक्शनच्या ट्रीटमेंटसाठी हा ड्रग रिस्पॉन्सिबल आहे, जो सिस्ट आणि ट्रोपोझॉइड्समुळं कॉज होतो. ठीक आहे. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अवर आयडॉक्झिक्विनोल. देन वी हॅव पेंटामाइड्स एथिओनाइड्स किंवा तुम्ही इथिओनाइड्स म्हणू शकता. प्रोनाउन्सिएशन हे कम्प्लिटली तुमच्यावरती आहे. हा जो ड्रग, याचं नाव जे जसं थोडं लेंदी आहे त्याचप्रमाणे याचं स्ट्रक्चरसुद्धा लेंदी आहे, बट ठीक आहे तुम्ही करू शकता. कारण बघा आता हा जो पार्ट आहे हे दोन्ही पार्ट ह्याचे मिरर इमेजेस आहे. आता इथे बघा एक हाफ बेन्झिनची रिंग आहे, देन OH, देन कम्प्लीट बेन्झिन ज्याला 2 NH ग्रुप अटॅच्ड आहे. ठीक, सेम स्ट्रक्चर लेफ्ट हँड साईडला आहे, इथे सुद्धा एक OH बेन्झिन NH आणि NH2 अटॅच्ड आहे. ठीक आहे. सो लेंदी आहे बट ठीक आहे, मिरर इमेज आहे, आठवण ठेवू शकता. देन इथिओनाइड्स आहे म्हणून काय OH CH2 SO3H 2 टाइम्स. ठीक आहे. ओके, सो लेंदी आहे बट इझिली आठवण ठेवू शकतो. हा जो ड्रग आहे प्रोटोझोआमधल्या ऑक्सिडेटिव्ह प्रोसेसला इनिबिट करतो. जे फॉस्फोरायलायझेशनची प्रोसेस आहे प्रोटोझोआमध्ये आहे त्या प्रोसेसला हा इनिबिट करतो. किंवा समटाईम्स काय करतो, हा ग्लुकोज मेटाबॉलिझमला इनिबिट करतो. समटाईम्स याची ॲक्टिव्हिटी डायहायड्रोफोलेट रिडक्टेजला इनिबिट करायची आहे. समटाईम्स हा DNA किंवा न्यूक्लिओसाइडेज ला इनिबिट करतो. सो हा वेगवेगळ्या प्रकारे त्याची इन्फेक्शन ट्रीटमेंटसाठी हा वेगवेगळ्या मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतो. देन वी हॅव ऑटोवा क्लेन. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अवर ऑटोवा क्लेन. हा ऑटोवा क्लेन काय करतो, इनिबिट द मायट्रोकॉन्ड्रियल रेस्पिरेशन किंवा जे काही रेस्पिरेटरी चेन आहे पॅरासाइट्समधली त्या रेस्पिरेटरी चेनला हा इनिबिट करतो. दिस ऑटोवा कोन इज अ युनिकोन रिडक्टेज इनिबिटर. हा एक एन्झाईम आहे जो पॅरासाइट्समध्ये प्रेझेंट असतो आणि इट्स इनिबिट ॲट द सायटोक्रोम कॉम्प्लेक्स. ओके, सो वेरियस पार्ट्समध्ये जाऊन हे ऑटोक्रोम्स त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतात. देन वी हॅव लास्ट अ ड्रग दॅट इज इफ्लोरनिथिन किंवा ईला तुम्ही सायलेंटसुद्धा कन्सिडर करू शकता. स्ट्रक्चर अगदी सिम्पल आहे, तुम्ही इझिली आठवण ठेवू शकतो. हा जो ड्रग आहे जी ग्रोथ प्रोसेस आहे पॅरासाइट्समधली त्याला इनिबिट करतो. जनरली हा ड्रग आहे यूज केला जातो फॉर द ट्रीटमेंट ऑफ वेस्ट आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस विच इज कॉज्ड बाय दिस पॅरासाइट. सो दिस इज ऑल अबाउट प्रोटोझोअल इन्फेक्शन. अगदी शॉर्ट असं हे लेक्चर होतं. आय होप तुम्हाला क्लिअर असणार. प्रोबॅबली नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आपला जो युनिट 4 आहे तो कम्प्लीट करूया. ठीक आहे. सो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन बाय बाय.